एखाद्या माणसाला ज्ञान झाला, एखाद्या माणसाला ज्ञान झाला, साधकाला ज्ञान झाला, किंवा एखाद्या माणसाकडे पैसा आला, धन आली, दौलत आली, तर तो स्पर्धेच्या मागे लागतो. म्हणजे थोडक्यात शायनिंगच्या मागे लागतो. शायनिंग, माझ्यासारखा कोणीच नाही. म्हणजे थोडक्यात काय की त्याला गर्व होतो. सांगायचं काय नाथबाबांना की त्याला आपोआपच गर्व होतो. आणि हा जो गर्वाचा जो आलेला अवयव आहे तो त्याला सांभाळता यायला पाहिजे. आणि जर त्याला आलेली जी शक्ती आहे गर्वाचा जो जोर आहे तो जर सांभाळता आला नाही तर गुरुच्या पासून तो वंचित होतो. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. अनेक संकटामध्ये माणसाला हा अहंकार काय करतो, नाचवतो. बऱ्याच जणांच्या ओळखी तोडून टाकतो, संबंध तोडून टाकतो. चांगले गुरुच्या बरोबर असलेले संबंध तुटतात. गुरूंपेक्षा वरचढ व्हायला बघतो. का? तर ज्ञानाचा अहंकार, संपत्तीचा अहंकार. आणि तो काय करतो, तर प्रत्येक माणसाला, मी माझे स्वतःचे अनुभव सांगतो बरं का तुम्हाला. माझे स्वतःचे म्हणजे संतांचे अनुभव. जसे संतांचे अनुभव आम्हाला आले तसे तुम्हाला मी सांगतो. ज्ञानोबा सांगतात की नाही, एरवी कोश कीटकाच्या परी जो आपण या आपण वरी, आत्मबुद्धी शरीराचा चारूस्थळी. म्हणजे काय, कोश कीटक काय करतो, आपल्याच भोवती जाळा तयार करतो आणि त्या जाळ्यामध्येच काय करतो, अडकतो तो. आणि शेवटीला जाळा करता त्याच्यामध्ये अडकतो आणि तो जाळ्याचा तोंड पण बंद करून टाकतो आणि त्याच्यामध्येच गुदमरून मरतो. बघा, तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे, बोरीच्या झाडावर आपण गेलो की कीटक असते, तो काय करतो, स्वतःच्या भोवती तयार करतो तो सगळा आणि त्याच्यामध्येच राहतो आणि तो दरवाजा स्वतःचा बंद करतो आणि त्याच्यामध्येच मेलेला असतो तो. तसा माणूस काय करतो, ज्ञानाचा अहंकार झाला की स्वतःच्याच तंद्रीत राहतो, स्वतःच्या अभिमानामध्ये तो बुडून जातो आणि अभिमानच त्याला काय करतो, अधोगतीला घेऊन जातो. बुडवतो म्हणजे काय, अभिमानाला अधोगतीला घेऊन जातो. अभिमान काय करतो, स्वतःलाच जाळून टाकतो. ज्ञानाचा अभिमान जो आहे तो कोणी दूर करू शकत नाही. तो काय करतो, लोकांना त्रास देत नाही, स्वतःलाच जाळून टाकतो ज्ञानाचा अहंकार. म्हणून ज्ञानाचा अहंकार अजिबात होता कामा नये. साधनेचा अहंकार, द्रव्याचा अहंकार, संपत्तीचा अहंकार, सौंदर्याचा अहंकार, हे सगळे माणसाला स्वतःला जाळून टाकतात. आणि म्हणून इथं लिहिले, मुख्यत्वे स्पर्धेच्या आयतनं. हे ज्ञान काय करतो, श्रद्धा करायला भाग पडतो. बहुविधा का बहुधन, बहुविद्या आली म्हणजे माणसाकडं ज्ञान आलं, पैसा आला. हेची स्पर्धेचे जन्मस्थान. स्पर्धेचा जन्म कुठून उभा राहतो, जन्म कुठून होतो, तर माणसाकडे भरपूर पैसा आला, ज्ञान झालं की स्पर्धेला सुरुवात होतो. येथून जाणते वाढे, न इथूनच काय होतो, स्पर्धेला सुरुवात होतो. आणि म्हणून प्रत्येकाने, संतांनी कोणाबरोबरही स्पर्धा केलेली नाही. का स्पर्धा केलेली नाही, तर त्यांना माहिती आहे की आपण स्पर्धा करायला जाणारे कोण. कारण आपल्याला ज्ञान देणारा परमात्मा आपल्या आतमध्येच आहे. कुठे आहे, आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेले आहेत ते. आणि ज्ञान देणारा, विवेक निर्माण करणारा, वैराग्याशी एकरूप करून देणारा परमात्म्याची अनुभूती आलेली असते. म्हणून तो काय करतो, स्पर्धा करत नाही कोणाबरोबर. कारण ज्ञानोबाराने लिहिलं की नाही याच्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, मरते मारते स्वरूप माझे, मरणारा पण मीच आहे, मारणारा पण मीच आहे. मी सूर्याचे नेवेसे, तपते हे सोसे,
पुन्हा इंद्र ऊन वर्षे तै पुढती भरे. अग्नी काष्ट होय, काष्टचे अग्नी होय, तैसे मरते मारते स्वरूप माझे. बघा, ज्ञानोबा स्पष्ट सांगतात, मरणारा पण मीच आहे आणि मारणारा पण मीच आहे. आता स्पर्धा कोणाबरोबर करी, असा भाव तयार झाला पाहिजे. भाव म्हणून तुकाराम महाराज सांगितले, सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला, नाहीतरी वाया जन्म गेला. म्हणजे तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेल्या त्या विठ्ठलाचं भजन करा, नाही तर तुमचा जन्म वाया जाईल. करिता बरोबरी दुरावशी दुरी, आणि भवाच्या पुरी वाहावशी, स्वतःला या भवरूपी पुरामध्ये वाहून जाशील. तू काही न लगे तुका म्हणे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठ्ठोबाची. एक भाव लागतो तुम्हाला. फक्त भगवंताचा भाव कसा तयार होईल हे बघा. ज्ञानाकडे लक्ष देऊ नका, कारण प्रत्येक माणूस हा ज्ञानीच आहे. जन्माला आल्यापासून तो ज्ञान घेऊनच आलेला आहे. मला सांगा, या जगामध्ये अज्ञानी कोण आहे का हो? सगळेच लोक ज्ञानी आहेत. सगळेच माणूस, प्रत्येक बघा, पक्षी पण ज्ञानी आहेत. पशु पक्षी सगळे, पशु पक्षी गुणवंत तया कृपा करी समर्थ. पशु पक्षी पण गुणवंत आहेत. प्रत्येक माणूस हा ज्ञानी आहे, पण तो आत्मज्ञानी नाही. आणि आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. मग ज्ञानी माणसांचं दाखवले. जो आत्मज्ञानी जो झाला, तो ताबडच्या ताबड तिथल्या तिथेच काय झाला, शांत होतो माणूस, आणि त्याच्याकडे अभिमान येत नाही. आणि ज्ञानी, नवल अहंकाराची गोटी लिहिली की नाही, त्याला अहंकार येतो का? ज्ञानी झालाय. आणि ज्ञानाचा अहंकार होतो. आणि जो आपल्या आत्मस्वरूपाशी, आत्मज्ञानाशी, आत्मतत्वावर आरूढ होतो, त्याची वाणी, त्याचं दृष्टिकोन, त्याचं मन, त्याचं अंतःकरण, त्याचे विचार सगळेच काय शुद्ध होतात. पूर्ण अंतःकरण शुद्ध होतो त्याचा. आणि म्हणून ज्ञानापेक्षा आत्मज्ञान व्हायला पाहिजे. ज्ञानी, प्रत्येक माणूस ज्ञानी आहे. आणि जो ज्ञानी होतो तो स्पर्धा करतो. म्हणजे याचा अर्थ, जे शिष्य आपल्याबरोबर स्पर्धा करतात त्यांना आत्मज्ञान झालेलंच नाही, ते ज्ञानी आहेत. ते कोण आहेत? ज्ञानी आहेत म्हणून स्पर्धा करतात. आणि ज्याला आत्मज्ञान होतो तो जागच्या जागेवर स्थिर होतो, शांत होतो, आपल्या स्वतःच्या भजनानंदामध्ये रममान होतो. भजनानंदामध्ये रममान झाला की माणूस ज्ञानी होतो, आत्मज्ञानी होतो. आपल्याच आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन आपल्याच आत्म्याचं भजन करणारा माणूस आत्मज्ञानी होतो. आणि पुस्तकं, वाङ्मय, ग्रंथ सगळं वाचून जो ज्ञान कमवतो तो ज्ञानी माणूस. पण त्याची अनुभूती काहीच नसते, म्हणून त्यांना काय होतो, म्हणून त्यांना गर्व होतो, अहंकार होतो. म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की आपण आत्मज्ञानी व्हावा. आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. लिहिले की नाही? अखंड गीतेचा सार हेच सांगतो. नाना शास्त्रे पठ्य लोकम. शास्त्रीय लोकांनी सगळी, पठ्य लोकांनी सगळी शास्त्रे वाचली. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे सगळी वाचली. नाना दैवत पूजनम. सगळ्या देवांची जरी पूजा केली, परी आत्मज्ञानाविना पार्था. परंतु हे करून आत्मज्ञान होत नाही. म्हणून सांगतात आहे अर्जुना, हे सगळं करून ज्ञान होत नाही, आत्मज्ञान होत नाही. आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. मग जो ज्ञानी आहे तो स्पर्धा करतो, जो आत्मज्ञानी आहे तो नतमस्तक होतो. त्याला आपल्यामध्ये जो परमात्मा बसलेला तोच परमात्मा अज्ञानी माणसामध्ये पण दिसतो. आणि अशी ही स्पर्धा जी आहे ती ज्ञानी माणसाकडे असते, आत्मज्ञानी माणसाकडे नसते. म्हणून काही साधक आम्हाला खूप त्रास देतात आणि आमच्याबरोबर स्पर्धा करतात. आम्ही अधिकार घेऊन आलेलो आहोत, पण आमच्याबरोबर स्पर्धा करायला बघतात. असे बरेच लोक आमच्याबरोबर स्पर्धा केली आहे आणि ते निघून गेले आपल्यातून. तर स्पर्धेसाठी ज्ञान नाही आहे आत्मज्ञान.
म्हणजे याचा अर्थ ते स्पर्धा करतात आपल्याबरोबर, म्हणजे ते ज्ञानी आहेत, आत्मज्ञानी नाही आहेत. कारण त्यांनी समर्थांनी लिहिले की नाही सर्व संतांनी, की जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा, हा भक्तियोग आहे. कोणता? जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत. प्रत्येक भूताच्या ठिकाणी भगवंत आहे. मग भगवंत आपल्याकडे पण तोच आहे आणि समोरच्या अज्ञानी माणसाकडे पण तोच आहे. मग आता आपण स्पर्धा करावी का? कारण माझ्यामध्ये जो परमात्मा आहे तोच त्याच्यामध्ये आहे. म्हणून आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. येथून जाणते वाढे आणि इथून काय होतो? त्याची स्पर्धा. विद्या झाली संपन्न, पंडित हेळन. विद्या त्याला संपन्न झाली, प्राप्त झाली, की पंडितांवर स्पर्धा करतो. मी चांगला सांगतो, माझ्यासारखा कोणीच कीर्तन करत नाही चांगला, माझ्यासारखा प्रवचन मीच करतो, माझ्यासारखं व्याख्यान मीच करतो, समोरच्या माणसाला तुच्छ मानून टाकतो. ही भक्ती मार्ग नाही बरं का. हा भक्ती मार्ग त्यालाच म्हणतात की प्रत्येक जीवाच्या ठिकाणी तो आत्मा बसलेला आहे आणि प्रत्येक भूतापुढे तो नतमस्तक होतो. नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता महापुरे झाडे जाते पण लवाली वाकते. हो, वाकायला शिकलं पाहिजे. ज्याला ज्ञान होतो ना तो वाकतो. का फलली या तरुच्या शाखा सहज भूमीशी उतरे देखा तैसा जी विषया शेका खालावती. जे ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये सांगतात का फलली या तरुच्या शाखा, ज्या झाडाच्या फांद्यांना फळं येतात आणि आलेल्या फळाच्या वजनाने झाडं वाकतात, जमिनीकडं वाकली जातात. पण हा ज्ञानी माणूस अजून छाती फुगून चालतो. हा वाकला का हा याला ताठा झाला. झाडांप्रमाणे वाका. बघा दृष्टांत काय दिलाय आपल्याला? सृष्टीचा दृष्टांत दिला, झाड झुडपांचा दृष्टांत दिलं आपल्याला, दृष्टांत दिल्यात. सिद्धांत आपण आतमध्ये ती अवस्था व्हायला पाहिजे. जसं झाड त्याला फळं आली की तो वाकतो, तसा आपल्याकडे ज्ञान झाल्यावर आपण सिद्ध पुरुष झालो तर आपण लोकांपुढे वाकायला पाहिजे. हो, हा दृष्टांत आहे. आणि हा सिद्धांत आतमध्ये तुम्हाला सिद्धांत सांगितला. जो ज्ञानी माणूस होतो तो त्या झाडासारखा नतमस्तक होतो, सगळ्यांसमोर नतमस्तक होतो. आणि अशी नतमस्तकता होणं म्हणजे ज्ञान आहे. सर्व संत नतमस्तक झाले. का फललिया तर उदाहरण दिला ज्ञानोबा, का फललिया तरुच्या शाखा सहजी भूमीशी उतरे देखा. भूमीकडे वाकल्या जातात तैसे जी विषया शेका खालावती. जे तसं तो सिद्ध पुरुष, तो संत, तो ज्ञानी माणूस प्रत्येक जीवापुढे नतमस्तक होतो, वाकतो, पाया पडतो अक्षरशः. कारण माझ्यामध्ये तो आहे, तोच त्याच्यामध्ये आहे. मग त्याला प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा दिसतो. आणि ज्ञानी माणसाला परमात्मा दिसतच नाही, त्याला ज्ञानच दिसतो. मी ज्ञानी बस. म्हणजे फक्त मिरवतो, तो मिरवतो. विद्या झाली या संपन्न, पंडित हेलन. बघा एकमेकाचं काय करतात? हेलना करतात, तुच्छ समजतात एकमेकाला. मुख्य गुरुशीच स्पर्धा करी जाण, हे स्पर्धा लक्षण विद्येचे. बघा विद्या झाली तर काय होतं? गुरु बरोबर स्पर्धा करायला बघतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता सांगतो, उदाहरण देतो की जसं भगवान शंकराने अत्यंत तपश्चर्या केली आणि तो काय करायचा? भस्म अंगाला लावून तपश्चर्या करायचा. मग त्याने भस्म अंगाला लावला आणि त्या लावलेल्या अंगाला लावलेल्या भस्मातून एक त्याला खडा मिळाला आणि तो खडा असा त्याने ठेवला आणि त्यातून भस्मासूर निर्माण झाला. आणि त्याला काम दिलं, बाबा मी तपश्चर्याला बसलो तर जिकडे जिकडे भस्म मिळेल तिकडे तिकडे त्यांनी आणायचं आणि मला द्यायचा. काम चालू झालं त्याचं. आणि त्याला गर्व आला ज्याच्या डोक्यावर हात, आणि त्याने वरदान मागितलं, ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याला त्याचा भस्म वाहून. आणि दिलं भगवान शंकराने. भोलेनाथ बिचारा
दिलं वरदान. आणि त्याने काय केलं, जो मिळेल त्याच्या डोक्यावर हात ठेव सुटला. पहिल्यांदा त्यांनी काय केलं, प्रयोग कुठे केला, शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. विचार करा. म्हणजे ही कथा खोटी आहे का? नाही ना, कथा खऱ्या झालेल्या कथा आहेत. आणि त्या झालेल्या कथा संतांनी आपल्या आत्मसात केल्या आणि आपल्याला सावध राहण्यासाठी हे सगळं त्यांनी काय केलं आहे, आपल्याला सावध राहण्यासाठी हे सर्व दृष्टांत सिद्धांत आपल्यासाठी मांडलेले आहेत. आपल्यासाठी मांडलेले आहेत. प्रपंचामध्ये पण एखादा माणूस एखाद्या माणसाच्या जीवावर मोठा होतो, श्रीमंत होतो आणि काही दिवसांनी पैसा आल्यावर त्या माणसाकडे ज्याच्या जीवावर, ज्याच्या बलावर आपण पैसा कमवला त्याचाच काय करतो, विश्वासघात करतो. असं जगामध्ये चाललेलं आहे. आणि हे बरं का आधी अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे. आणि इथून आपल्याला सावध व्हायला पाहिजे. म्हणून प्रत्येक शिष्याने गुरुची 8-8, 10-10 वर्ष सातत्याने सेवा केली तर तो अज्ञानी जरी असला जीव तरी पण तो ग्रंथ लिहू शकतो, वाचू शकतो, नाही लिहू शकतो बरं का. एवढी शक्ती आहे तो त्याच्याकडं. कारण गुरु कृपा काय होतं, गुरुची कृपा हीच माणसाला पुढे घेऊन जातो. सद्गुरु कृपा तेच गुरु किल्ली, जेणे ज्ञानदृष्टी प्रकाशली. ज्ञानरूपी दृष्टीचा प्रकाश पडतो आतमध्ये शिष्याच्या. द्वैत कपाटे उघडली म्हणजे द्वैत निघून जातो आणि आपण परब्रह्म आहोत असा बोध होता. हम ब्रह्मास्मी हा बोध तयार होतो. गुरु सेवा करता करता हा बोध तयार होतो आणि बोधच माणसाला उच्च स्थानापर्यंत घेऊन जातो. विद्या झाली आहे संपन्न. पंडित आहे ना बघा. एक पंडित दुसऱ्या पंडिताची हेडसालनी करतो, येतो नि जाणतो. मुख्य गुरुशीच स्पर्धा करी जाणं, गुरुच्याच बरोबर स्पर्धा करतो. हे स्पर्धा लक्षण विद्येचे. गाठी झाली या धन स्पर्धा खवळे दारुण, कुबेर परधने संपन्न मी स्वसत्ता जाण धनाढ्य. गाठी झाली या धन. आणि एखाद्या माणसाच्या गाठीला, भाग्याला जर धन आलं, धन संपन्न झालं तर त्याच्या ठिकाणी मोठी स्पर्धा उत्पन्न होते. जगामध्ये दिसतो आपल्याला किती स्पर्धा चालू आहेत बघा. एक कंपनी असली की दुसरी असली की तिसरी. मग तो काय करतो, समोरच्या कंपनीशी, समोरच्या प्रोडक्टला आपण खाली कसं आणायचं जगामध्ये, बाजारामध्ये समोरच्या प्रोडक्टला आपण खाली कसं आणायचं आणि आपला प्रोडक्ट कसा बाजारामध्ये जास्तीत जास्त सेल होईल, जास्तीत जास्त आपलं प्रॉफिट कसा मिळेल, याच्याकडे स्पर्धा होते जगामध्ये. आणि तो म्हणतो कुबेर श्रीमंत आहे, तो देवाच्या संपत्तीचा राखणदारा मात्र आहे. कुबेर काय आहे, श्रीमंत आहे आणि देवाची संपत्ती राखणदार करतो. पण मी श्रीमंत आहे, तो माझ्या स्वतःच्या पैशाने श्रीमंत झाला आहे आणि स्वतःच्या पैशाने, स्वतःच्या कष्टाने मी श्रीमंत झालो आहे असं तो स्वतःला काय समजतो, धनाढ्य. मी स्वसत्ता जाण धनाढ्य. मी माझ्या स्वतःच्या बलाने धनाढ्य झालो आहे. स्वतःच्या बळाने, स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या बुद्धिमत्तेने मी धनाढ्य झालेला आहे असं तो स्वतःला समजतो बघा. आणि स्पर्धा करायला सुरुवात करतो. आणि जगामध्ये सगळं चाललेलं बरं काय, हे जगामध्ये सातत्याने चालू आहे. आणि म्हणून नाथबाबांनी आपल्याला हे सावध होण्यासाठी आपल्याला हे सगळं विश्लेषण दिलेलं आहे. माझ्या निजधनापुढे गणिता अल्प गंगेचे खडे. काय सांगतात, माझी या निजधनापुढे म्हणजे माझ्या प्रचंड संपत्तीपुढे गंगेतील वालूचे कण जरी मोजले तरी कमी पडतील. म्हणजे एवढी प्रॉपर्टी कमावली मी की गंगेतले खडे जरी आणले तरी ते कमी पडतील, एवढी माझी प्रॉपर्टी झालेली आहे. म्हणजे किती बघा, किती अंतःकरणामध्ये किती त्याचा अहंकार बळावलेला आहे. मला सांगा, अशा माणसाला ज्ञान होईल का? अजिबात ज्ञान होणार नाही. म्हणून समर्थ रामदासांनी लिहिलंय, अहंकार ह्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. साधकाच्या मध्ये जर अहंकार प्रबल झाला तर त्याच्या आतमध्ये ज्ञान शिरतच नाही हो, आतमध्ये ज्ञान जातच नाही. कारण अंतःकरणामध्ये
ज्ञानाला जायला जागाच नाही, ती कोणी बळकावली? अहंकाराने बळकावली. म्हणून तुकाराम महाराज म्हणता, अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला हो. असे बरेच साधक आहेत, बरेच माणसं अशी व्यवहारातली आहेत की त्या धनामध्ये राहून राहून त्यांना त्याचा अभिमान होतो आणि अभिमानाने नाडला तुका म्हणे वाया गेला, फुकट जाता तो. माझ्या निज धनापुढे गणिता अल्प गंगेचे खडे. निज धन म्हणजे मी स्वतः जो कमवलेली जी विद्या आहे, जी विद्या मी कमवलेली आहे, जे धन मी कमवलेलं आहे, गणित अल्प गंगेचे खडे म्हणजे असंख्य गंगेमध्ये असंख्य खडे असतील, ते काच खडे माझ्यासमोर आणि मलाच तेवढा परीस मिळालेला आहे असं त्याला वाटतं. माझी धनाचे निपाडे कोण बापुडे उभे राहे. आणि माझ्या धनापुढे सगळे बापुडे आहे, म्हणजे सगळे तुच्छ समजतो सगळ्यांना, आणि माझीच संपत्ती सगळ्यात जास्त आहे असं त्याला वाटतं. एवढा त्याच्यामध्ये अहंकार त्याच्यामध्ये बलावला जातो. एखादी पाण्यातली बेडकी कशी आहे? पाण्यातली बेडकी कशी आहे? फुगतो, नुसती फुगतो बस. तिला वाटतं माझ्यासारखा मोठा कोणीच नाही, पण ती आहे तळ्यामध्येच, तेवढ्या तळ्याच्या बाहेर काही येत नाही. आणि तळ्याच्या बाहेर एक दिवशी ती येतो आणि ती त्या बैलाला बघतो, माझ्यासमोर बैल येतो त्याच्यासमोर, आणि त्या बैला एवढी ती फुगायला बघते आणि फुगता फुगता फुटून जाते. तशी ह्या ज्ञानी माणसाची अवस्था आहे. ज्ञानाने काय होतो, त्याचा फुगा वाढत 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 जातो आणि एक दिवशी फुटतो त्याचा फुगा. माझ्या धनाचे नेपाडे कोण बापडे उभे राहे. मग जे जे देखे धनवंत ते हलूची सांडी तेथं, ते हेळणी सांडी तेथं. मग त्याला समोर जे कोणी दिसतील धनवंत धनाढ्य माणसं, ते हेळूनी सांडी तेथं. यापरी स्पर्धा अद्भुत धरून या अर्था उल्हासे. आणि त्यांच्याबरोबर तो स्पर्धा करतो आणि त्यांची हेळणा करतो, हेटाळणी करतो त्या समोरच्या धनवंत लोकांची. माझ्यासारखा श्रीमंत मीच. आणि खरोखर बरं का, ही अवस्था अंतःकरणाची. एखाद्या माणसाकडे अपार धन आलं, अपार धन द्रव्य आलं, ज्ञान आलं की त्याला वाटतं माझ्यासारखा कोणीच नाही, आणि तो खाली बघून चालतच नाही, बस आकाशाकडे बघून चालतो. आणि मग एक दिवशी त्याला अशी ठेच लागते आणि खाली पडतो की त्याला काढायला कोणी येऊ शकत नाही. जसं मागच्या याच्या अध्यायामध्ये, ह्याच अध्यायामध्ये एक तो धनवान माणूस असतो आणि त्याचं गीत सांगितलेलं आहे, भिक्षुगीत. या भिक्षुगीतामध्ये त्या धनवानाची, त्या श्रीमंत माणसाची अशीच अवस्था होते. नंतर त्याला कोणीच विचारत नाही. बघा, विचार करा, एवढा श्रीमंत माणूस, त्याच्यापुढे झुकलेली माणसं, नतमस्तक झालेली माणसं त्याच्या अंगावर थुंकतात हो. शेवटीला तिरस्कार जाऊ दे, थुंकतात बघितल्यावर. अशी ज्ञानी माणसाची अवस्था होतो, अशी धनवान माणसाची अवस्था होतो. म्हणून कधीही स्पर्धा करू नये, कधी स्पर्धा करायची नाही. आणि हा 12वा बरं का, हा 12वा अनर्थ सांगितले आहे. आणि हा 12वा म्हणजे का टाकला, तर त्या अभिमानाचा वारा लागतो माणसाला. अभिमानाचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा, ही सर्व मंडळी सुखी असो. अभिमानाचा वारा नाही लागला पाहिजे कुठलीही गोष्ट आपल्याला. म्हणून तर ती आरती आहे की नाही, त्या अभिमान नको बाबा. कुठल्याही गोष्टीचा आपल्याला अभिमान व्हायला, अहंकार नाही व्हायला पाहिजे. ते हेळणी सांडी तेथ, या परी स्पर्धा अद्भुत. आणि मोठ्या मोठ्या स्पर्धा करतो तो, धरून या अर्थ उल्हासे. आणि आपल्या अर्थाला म्हणजे पैशाला धरून काय करतो, तो स्पर्धा करतो समोरच्या माणसाबरोबर. एवं धरून या अर्थ स्पर्धा 12वा अनर्थ. बघा, तो अर्थ म्हणजे पैसा. त्या पैशातूनच माणसाला असं वाटतं की समोरच्या धनवान माणसापुढं, समोरच्या ज्ञानवान माणसापुढं आपण स्पर्धा करायला असं वाटतं. आणि हा अनर्थ सांगितलाय.
सावधपणाने वागा, सावध घ्या. सावध हो बाप्पा, काल लागलाय मापा. आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागे काळ लागलेला आहे. म्हणून स्पर्धा न करताना भगवंताच्या भक्तीमध्ये नतमस्तक व्हा, नम्र व्हा, नम्रतेने वागा. नम्र जर आपण झालो तर नम्रतेनेच, नम्रता ही काय आहे, सगळ्यात मोठी संपत्ती आहे. संतांनी नम्रता बाळगली, प्रत्येक जीवापुढे नतमस्तक झाले आणि म्हणून ते संत आहेत आणि म्हणून ते शांत झाले. स्पर्धा काय करते माणसाला? अंतःकरण चलबिचल करते. अंतःकरणामध्ये अहंकार वाढवतो. आणि नम्रता काय करते तर भगवत भक्तीकडे घेऊन जातो. आपली अंतःकरण शांत शुद्ध होतो. आपल्याकडे वैराग्य, आपल्याकडे विवेक, आपल्याकडे प्रज्ञा जागृत करतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात की वैराग्याची शिवण देखते, विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. बघा, वैराग्यच नाही त्या लोकांकडं, विवेक नाही त्यांच्याकडं. म्हणून विवेकासाठी, वैराग्यासाठी, प्रज्ञा जागृत होण्यासाठी आपल्याला गुरूंना शरण जावं लागेल. आणि गुरु आपल्याला वाट दाखवतात. ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. मग कितीही श्रीमंत असला, कितीही ज्ञानी असला, मी भगवंत करी गुरुभक्ती, इतरांचा काय पावाडो. भगवंत सांगतो मी गुरुभक्ती करतो, तुमचं काय मी सांगणार. मी संपूर्ण सृष्टीची रचना केली. सर्व वेदांचा वेद मी निर्माण केले, 4 वेद 6 शास्त्र सगळी मी निर्माण केली. आणि असं करून देखील मी काय केलेलं आहे, गुरुची सेवा केली. गुरु बिन कोण बतावे वाट. गुरुशिवाय कोणी वाट दाखवू शकत नाही. एवं धरून या अर्थ स्पर्धा 12वा अनर्थ. आणि पैसा काय करतो माणसाला, स्पर्धा करायला लावतो. आणि तो अनर्थ सांगितले, सदा नांदे धना आत, तो हा वृत्तांत सांगितला. आणि ती जी स्पर्धा जी आहे ती कशामध्ये, ज्या माणसाकडं अत्यंत धन आला की तो स्पर्धा करायला सुरुवात करतो. म्हणजे धनातूनच काय होतात, अर्थ सर्वांगी अनर्थभूत. ही ओवी आहे बघा, पहिलीच ओवी आहे. अर्थ सर्वांगी अनर्थभूत, हे माझे वचन त्रिसत्य. पृथ्वी माझे जे जे अनर्थ ते त्या अर्थात उपजती. अर्थात उपजती. पैशामधूनच सगळे अनर्थ निर्माण होतात. पृथ्वीमध्ये जे जे अनर्थ, या भूतलावर येऊन जे जे अनर्थ माणसावर ओढवले जातात ते पैशातून निर्माण होतात. ते अर्थात उपजती. अर्थात म्हणजे त्या द्रव्यामधून. द्रव्यच काय करतो माणसाला, पैसाच काय करतो माणसाला, संपत्तीच काय करतो माणसाला, हे सगळे आपले अनर्थ आपल्या अंगावर ओढून घेतो. सगळे अनर्थ कशामुळे ओढवले जातात? 15 अनर्थ सांगितलेत. आणि आता फक्त राहिले 3 राहिले आपल्याकडे. स्पर्धेनंतर रम रमा रमी असा अनर्थ आहेत. हे सगळे अनर्थ आहेत. आणि हे नाथबाबांनी आपल्याला सावधतेसाठी सांगितलेले आहेत. प्रत्येक साधकाने सावधता बाळगली पाहिजे. जराही अभिमान येता कामा नये. जरा जरी अहंकार आला तर माणूस काय करतो, स्वतःच्या अंतःकरणामध्ये ती एक जळण चालू होते स्पर्धेमधून. आणि ती जळण काय करते, आपल्या अंतःकरणामध्ये भाव, जो भगवंताचा भाव आहे, जो नामाचा भाव आहे, तो नामाचा भाव संपुष्टात आणते. आणि एकदा का नामाचा भाव निघून गेला की आपल्याकडे कितीही ज्ञान असलं तरी, जसा एखादा घडा आहे, त्या घड्याला जसं एखादा होल पडला, कुठं 2-4 होल पडले तर त्याच्यामध्ये पाणी साठलं जात नाही. कितीही पाणी आपण वरतून टाकलं तर ते पाणी बाहेर जातो. तसं आपल्या ह्या अंतःकरणरूपी घड्याला जर हे सगळे अनर्थ आपण स्वतः ओढून घेतले तर आपल्याला भगवंताच्या ज्ञानापर्यंत, आत्मज्ञानापर्यंत अजिबात जाता येणार नाही. घड्याला होल पडलेत आणि आपण पाणी भरतो. अंतःकरणाला आपले असे सगळे अनर्थ, म्हणजे
आपल्या अंतःकरणाला पडलेले भोके आहेत. आपल्या अंतःकरणाला जी काय आपण शिल्लक कमवतो ते आपण काय करतो, हे सगळे हे जे आता अनर्थ सांगितले की चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, क्रोध, काम, क्रोध, लोभ, मद, भेदबुद्धी, वैर, अविश्वास, स्पर्धा, रमरमारम, हे सगळे काय आहेत, आपल्या अंतःकरणाला होल पाडणारे हे आपले शत्रू आहेत. शत्रू. आणि त्या शत्रूंना आपण काय करतो, आतमध्ये घेऊन बसतो. अंतकाली आपल्याला भगवंताची अंतकाली शेवटपर्यंत ओळख होत नाही. म्हणून आपल्याला गुरुनी वाट दाखवायला पाहिजे. या भूतलावर भगवंतासारखे भगवंत आले, राम आला, कृष्ण आला, पण त्याने गुरुला शरण गेले. आपण गुरुला जोपर्यंत शरण जात नाही, म्हणजे तसा गुरु पाहिजे आपल्याला. कसा? तर तत्ववेत्ता गुरु पाहिजे. आणि त्याच्या तत्वाच्या माध्यमातून हे ज्ञान होतो आपल्याला. आता आपल्याला 12वा अनर्थ काय, तो भगवंताने उद्धवाला सांगितला. आता 3 अनर्थांचा मेळा एकेपदी झाला गोळा, तोही नांदे धनाजवळा एक वेगळा विभाग. आता हे 3 अनर्थ पुढे सांगितल्यात. आणि तो पण अनर्थ कशातून होतो, तर धनाजवळ, म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्यातूनच तो निर्माण होतो. सगळे अनर्थ अर्थ सर्वांग अनर्थभूत, हे वाक्य लक्षात ठेवा. अर्थ सर्वांगे अनर्थभूत, म्हणजे पैसा हाच माणसाला काय होतो, अनर्थ घडून आणतो. जास्त पैसा आला की माणसाकडे अनर्थ ओढवला जातो. म्हणजे जी जी शिल्लक आपण घेऊन आलेले आहोत ती सगळी माणसाची संपून जातो. आणि शेवटीला समर्थांनी शब्द वापरलाय, खंगला प्राणी सगळ्या विषयांमध्ये जातो आणि विषय सगळे त्याला काय करतात, खाऊन टाकतात त्याची पुण्याई. आणि खंगला प्राणी म्हणजे पुण्य सगळा संपला, पुण्यमार्ग अवघा बुडाला, पाप संग्रह उदंड झाला, यम यातनेचा झोला कठीण आहे हो, समर्थ रामदास सांगतात. पुण्यमार्ग अवघा बुडाला, पाप संग्रह उदंड झाला, यम यातनेचा झोला कठीण आहे. यमाची यातना ही आता दाखवली, यमाची यातना आहेत सगळे, हे यमाच्याच यातना आहेत. आणि म्हणून प्रत्येक माणसाने पुण्यमार्गाला लागायला पाहिजे. आणि पुण्याचा ठेवा कशातून आहे, तर हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना, मुखामध्ये हरिनाम यायला पाहिजे. स्त्री, द्यूत आणि मद्यपान या तिहेचे वाढवी धन. काय सांगितलंय, स्त्री आली झाली, मद्यपान झाला, आणि द्यूत म्हणजे रम रमा रमी, म्हणजे रम पिणं, रमा म्हणजे स्त्री भोग, आणि रमी म्हणजे पत्ता खेळणं, जुगार खेळणं. ह्या तिन्ही गोष्टी काय करतात माणसाला, तर आपल्या अंतःकरणामध्ये आलेली शिल्लक पुण्य कमी करून टाकतात. आपण जो पुण्याचा साठा आपण घेऊन आलेला, प्रत्येक माणूस पुण्य घेऊन आलेला आहे. आणि पुण्य आहे म्हणून आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. आणि त्या पुण्याचा संपूर्ण काय करतो माणूस, साठा संपून टाकतो. आणि एकदा का पुण्य संपलं, सरिता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरताना भरता निमिष जावे लागे, समर्थ सांगतात. आपण पुण्याचा साठा घेऊन आलोय, आणि तो साठा जर आपला संपला, एक क्षण पण आपल्याला इथं थांबता येणार नाही. नाही क्षणाचा अवकाश, भरताना भरता निमिष जाव, एक क्षण पण आपल्याला थांबता येणार नाही, लगेच जावं लागेल. म्हणून आपण काय करायला पाहिजे, जी आलेली शिल्लक आहे आपल्याला, त्या शिल्लकेमध्ये अजून कशी पुण्याची भर पडेल, अजून कसं भगवंताचं नामस्मरण करता येईल. आपण मिळालेल्या शिल्केवर काय करतो, मजा मारायला आलोय, ते हाय तरुण तर घ्या मजा करून. अरे पण पुढे अधोगतीला जाशील त्याचं काय, त्याचं काय.
म्हणून आपली जी शिल्लक आहे, जी संचित आहे तोपर्यंत आपल्याला चाललेला आहे. आपला संचित जर संपला, पुण्याई संपली, तर आपल्याला अधोगतीला, प्रत्येक माणसाला अधोगतीला जावं लागेल. आणि ह्याची प्रत्येकाने दखल घ्यायला पाहिजे की आपलं पुण्य कसा वाढेल, पुण्याचा ठेवा कसा वाढेल. आणि म्हणून हा पुण्याचा मार्ग आपल्याला आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा आणि पांडुरंग दिवेकर बाबांची धर्मपत्नी सावित्रीबाई, सच्चिदानंद सद्गुरू सावित्रीबाई यांनी आम्हाला हे मार्ग दाखवला. आणि सातत्याने त्यांचं आमच्याकडे लक्ष असायचं, त्यांची कृपादृष्टी आमच्याकडे असायची. आम्ही काही केलं नाही बरं का, पण गुरुकृपा फार महत्त्वाची आहे. त्यांनी आम्हाला दिलं, आमची इच्छा नव्हती पण त्यांनी आम्हाला दिलं. त्यांनी आम्हाला ह्या योग्य समजून घेतलं की हा योग्यतेचा माणूस आहे. त्यांनी आम्हाला योग्यता दिली, म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. त्यांनी आमची निवड केली योग्य पद्धतीने. तो त्यांच्या अंतःकरणाचा भाव आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये ठसलो. आणि गुरुच्या अंतःकरणामध्ये एकदा का माणूस ठसला की त्याला आपोआपच ज्ञान होतं. त्याला तो गुरु विचारत नाही तू किती शिकलेला आहे, तू कोणती डिग्री घेतलेली आहे, तू काय करतो, काही नाही. काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची आन घेऊन सांगतो, या परमार्थ मार्गामध्ये काहीही लागत नाही, फक्त एक भावच लागतो. तुमच्या अंतःकरणामध्ये असलेला भावच तुम्हाला देवापर्यंत पोहोचवतो. काय करतो? तुमचा अंतःकरणाचा भाव. आणि तो भावच काय करतो? गुरूंवर असलेली श्रद्धा आणि गुरूंचं सातत्याने शिष्याकडे असलेले लक्ष आणि ते गुरूंचं सातत्याने असलेला आशीर्वाद आपल्याला कुठपर्यंत नेतो? त्या भगवंतापर्यंत पोहोचवतो. आशीर्वाद बरं का, गुरुकृपा, दुसरं काही लागत नाही. कुठली डिग्री लागत नाही, कुठलं काही लागत नाही. तुम्हाला गुरुकृपा पाहिजे. आणि गुरुच्या परीक्षेला आपण उतरलो पाहिजे. गुरुच्या परीक्षेला एकदा आपण पास झालो की गुरुचा आशीर्वाद भगवंतापर्यंत पोहोचवतो. तुम्हाला काहीही करायला लागत नाही. सगळे शिष्य असेच तयार झालेले आहेत. कोणी शिकलेला नव्हता त्यावेळेला. आधी अनादी काळापासून आलेले ज्ञान आहे हे, कोणी शिकवलेलं ज्ञान नाही आहे. उपजताच ज्ञानी ऐशे वर्म जाणुनी, शरण आले लोटांगणी. कोण? चांगदेव. बघा, उपजताच ज्ञानी आहे. म्हणजे ज्ञान आलं कुठं? उपजताच ज्ञानी ऐशे वर्म जाणुनी, शरण आले लोटांगणी. चांगदेवाला पण तिने दिलं, मुक्ताईने दिलं, ज्ञानोबाराने दिलं. उपजताच ज्ञानी. हे उपजताच ज्ञान आपल्याकडं आहे. पण गुरुकृपा झाली तर झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा आणि त्यांच्या धर्मपत्नी सच्चिदानंद सद्गुरू सावित्रीबाई यांच्या चरणी मी समर्पित करीत आहे.